एक कप तीळ, अर्धा कप शेंगदाणे आणि 1 कप गूळ घेतलेला आहे. तीळ छान भाजून घेऊया, खरपूस शेंगदाणे पण भाजून घेऊया. थंड झाले की मिक्सरला फिरवून घेऊया आणि शेंगदाणे सालासकटच दळायचे आहेत. ते पण मिक्सरला लावून मिक्स करूया व्यवस्थित. त्याच्यातच गूळ घालूया आणि पुन्हा हे सगळं मिश्रण मिक्सरला थोडं थोडं लावून घेऊया, म्हणजे एकजीव होईल. असं आपलं सारण तयार आहे. त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालूया आणि थोडंसं जायफळ किसून घालूया. व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवूया. जसं पोळीला आपण मैदा मळतो, 1 कप तसा मैदा घेतला आहे. तेल आणि मीठ घालून पीठ मळून ठेवलं होतं अर्धा तास. आता त्याच्यावरती तेल घालून व्यवस्थित मळून घेऊया. त्यातलाच एक उंडा घेऊन व्यवस्थित सारण भरून त्याचा गोळा तयार करायचा आणि हलक्या हाताने सुक्या पिठामध्ये घोळवून त्याची हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. तवा छान तापलेला आहे. तव्यावर पोळी टाकून दोन्ही साईडनी तूप लावून खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची. टम्म अशी पोळी फुगलेली आहे, बघू शकताय. सारण सगळीकडे लागलेलं आहे. अशा आपल्या गुळपोळ्या तयार आहेत.